आता बनवूया पनीरची भाजी। तर येथे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे पनीरचे तुकडे फ्राय करून घेऊया तेलामध्ये। तर येथे फ्राय करताना मी येथे मीठ, हळद आणि तिखट यामध्ये फ्राय केलेले आहेत। आता हे पनीरचे तुकडे यामध्ये फ्राय केल्यावर याची टेस्ट चांगली लागते। तुम्ही पण पनीरची भाजी जर बनवत असाल तर अशीच फ्राय करून बनवा, त्यामुळे पनीरला चांगली टेस्ट येते। तर बघा येथे हळद, मीठ आणि थोडंसं तिखट वापरलेलं आहे। आता फ्राय करून घेत आहे। हे पनीर फ्राय करून घेत आहे। चांगलं ब्राऊन कलरचं होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। तर पनीर ब्राऊन कलरचं झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता यामध्ये जिरं तळून घेऊया। तर येथे कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला याची पेस्ट काढून घेतलेली आहे, ती तळून घेऊया। फिरून घेऊया। आता येथे टोमॅटोची पेस्ट टाकूया। फिरून घेऊया। तर येथे चवीनुसार तिखट, घरी तयार केलेला मसाला, हळद। आता फिरून घेऊया। तर येथे मसाला तळत आहे। आता यामध्ये पनीरचे तुकडे टाकूया। आता हे पनीरचे तुकडे टाकून झालेले आहे। तर फिरून घेऊया। आता हे तळत आहे यामध्ये मसाल्यात पनीरचे तुकडे। आता हे तळून झालेले आहेत। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। फिरून घेऊया। मीठ चवीनुसार, कोथिंबीर। आता याला झाकण ठेवून उकळी येऊ द्या। कोथिंबीर टाकलेला आहे। झाकण ठेवून उकळी येऊ देऊ। तर आता हे भाजी तयार आहे। तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा कसा दाट रस्सा तयार झालेला आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे पनीरची भाजी।